श्रीरामपूर शहरातील एका शाळेच्या मुख्याध्यापिकेला 50,000 रुपयांची लाच घेताना नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी 12 जूनला दुपारी रंगेहात पकडले। संगीता नंदलाल पवार वय 53 असे या पकडलेल्या मुख्याध्यापिकेचे नाव असून या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला। तक्रारदार यांची पत्नी सुभद्राबाई बाबूराव गायकवाड प्राथमिक शाळा येथे उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे। तक्रारदार यांच्या पत्नीस वरिष्ठ वेतन श्रेणीच्या फरकाच्या बिलाचे काम करून देण्यासाठी केलेल्या मदतीच्या मोबदल्यात मुख्याध्यापिका संगीता पवार वय 53 यांनी 50,000 रुपये लाचेची मागणी केली। या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली। सदर तक्रारीच्या अनुषंगाने बुधवारी 12 जूनला सुभद्राबाई बाबूराव गायकवाड प्राथमिक शाळा येथे संगीता पवार यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचांग समक्ष 50,000 रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडी याती 45,000 रुपयांची लाच मागितली। ठरल्यानुसार शंकरराव गायकवाड ग्रामीण एज्युकेशन संस्था संचलित सुभद्रा मुलींचे वसतिगृह श्रीरामपूर येथे पवार यांच्याविरुद्ध सापळा लावण्यात आला। पवार यांना तक्रारदाराकडून पंचांग समक्ष 45,000च्या लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला। सदर कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे, पोलीस अंमलदार बाबासाहेब कराड, किशोर लाड, वैशाली शिंदे, चालक हरुण शेख यांनी पार पाडली। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।